पाचट गोळा करू. मित्रांनो आमच्या युट्यूबला फॉलो करा, लाईक करा म्हणा. जय श्रीराम मित्रांनो. राजपाल चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. रात्रीच आपण शनी शिंगणापूर नाशिक त्र्यंबकेश्वर करून आलो मित्रांनो. आणि आता शेतातले राहिलेले काम करतो मित्रांनो. 2 दिवस झाले का 2 दिवस झालं झोपमोड होण्यानं काय सगळं कामाची लिंक करून गेली मित्रांनो. तर डबल आपण कामाला लागायचं. तर सकाळचं आजचं पहिलं काम आहे आपला ऊस गेला. तिच्यातलं पाचट राहिले. ती पाचट पट्टीवाला काही भेट नाही मित्रांनो. तर ती पाचट एका जागी करायचं, फुकून द्यायचं आणि त्याची नांगरून डोंगरून मळ्यात करून व्यवस्थित म्हणजे आत्ताच करून त्याची मेहनत होती. म्हणून मित्रांनो ट्रॅक्टर आपण तिकडून बोलले. ट्रॅक्टर तिकडून निघाले, आपण इकडून चालला आणि तेवढं पाचट गोळा कर. पाचट पूर्ण काढायला पडतात आणि अन्न पाचट कुठे करणार आहेत ना, त्यासाठी पाचट करणार नाही. आपण तर ठेवलं समजा पुरेच्याकडे पाचट माझ्या पाठी मागं लागेल त्यामुळे आपल्याला पुरेच्याकडे तरी पाचट असतो. मध्ये टाकाल मध्ये. त्याला बी थोडं मध्ये टाकल. उन्हाळ्यात ती बिझनेस करायला चालतो राहतो आणि नाही तर ट्रॅक्टर आहे मग ऐका ना करायचं करून बोलावं लागेल. चक होईना गेले. त्याला मग उडूनच काढावं लागतं का बहुतेक. पाचट राहिला तिकडून काना लावावं लागला एक बार. पाचट जर फुकलं भय मग आपली श्यामतच आली म्हणायचं बघा मित्रांनो. आपलं काहीच खरं नाही. ही जर पाचट जर झालं मग आपल्या कोर्ट मॅटर होता मित्रांनो. आपलं पाचट ढकलायचं काम झालेलं आहे. घराकडे जाऊन अंघोळ जेवण करून आज रथसप्तमी निमित्त सगळ्या हिंदू बांधवांना शुभेच्छा मित्रांनो. सप्तमीचं जेवण करू आणि आपल्या उसाच्या आता नवीन योजना ठरली बघा. ठरली म्हणजे ठरावं लागतं मित्रांनो. कारण 2-3 दिवसाला पाणी देणं होणार आपल्या उसात. आपण उसाच्या सऱ्या एकदम लांबणीच्या करायच्या. अंघोळ जेवण करून त्याच कामाला लागायचे आपण. सऱ्या लांबणीच्या चला जाऊ घरी जेवण करू आणि लागू आपल्या सऱ्या लांबणीच्या काम मित्रांनो. आपल्या उसाच्या सऱ्या आता लांबणीच्या करायच्या ठरलं बघा. आपण 1 2 3 4 5 6 7 केले का असं. कारण असं जर पाणी देऊ लागलं का पाणी थांबणार घेतं का मित्रांनो. सण की पल्लं खाली करायला हवं का पाणी थांबून राहीना लगेच माग वाढ आली ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण निर्णय घेतला आहे असं भोत पडून असं बारकुशी वाट करून घ्यायचं पाण्याला. पुन लावायची काय बारीक तुट्याचा पाईप लावायची. तुट्याच्या पाईपानं पाणी द्यायचं बघा. उसावर पाणी उसावर माती तोडा गेला बघा हो का. असं सारून फर्स्ट क्लासपैकी पाणी काढायचं ठरले. उसमत नंबर 1 वापरा बघा हे का नाही मित्रांनो. बघा असं फर्स्ट क्लास करायला बघा आपण. इकडे सरी आहे तिला तर भुत्या द्यावं लागतं एक बार. हिचं पाणी वरती चढत नाही बघा मित्रांनो. मोबाईलला काय होते की एक बार मोबाईल कॅमेराच कॅप्चर करत नाही बघा. काय काम माहिती नाही आपल्याला. मोबाईलचे जे काही आहे खतरनाक. हळूहळू अजिंक्य करायला बघा पुढे तिकडे पुण्य कॉलेज कुमार सुट्टी येथून गावाकडे आलेत. तर त्यांना आपण काम लावले. मस्त खंद आले मागं मी खोऱ्यानं काकाला पिकाचू मॅसेज लावला. खोऱ्यानं करू आपलं काम.
Yeah, I got what it takes, made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great, popping off, singing straight, never stopped, never changed, all the squad here to play, and I've got something to say, yeah. I work hard each and every day, I get lost in the words I say, I don't push pause, no I push play, I won't stop till I make a change, I withdraw on the things I make, I turn flaws into flawless traits, I build tall, never capped in space, I won't stop till I hear him say, and I'm up again. I got tired eyes, need a cup of blend. That's right, in the AM, that's my only friend. No light, just the sun coming up on the horizon. I lose track of time, yeah, I move fast and climb a new class divine, yeah, true passion shines. And I'm through passing time, I choose stacking dimes. You snooze half the time while I move passing by. I work hard each and every day, I get lost in the words I say, I don't push pause, no I push play, I won't stop till I make a change, I withdraw on the things I make, I turn flaws into flawless traits, I build tall, never capped in space, I won't stop till I hear him say, आमच्या अजिंक्य शिंदे यांनी हुळा भाजलाय बघा. आणि हुळा गावाकडं शेतकऱ्याची मजा असते बघा, काही नसते म्हणजे प्रत्येक सीझनला काही ना काही येत असते बघा, आहे का. आता ह्या बारला हुळा आलाय आणि हुळा अजिंक्य भाई यांनी भाजलेत बघा, ती वल्ला भाजल्यात, दाखवतो कसा भाजल्यात काही नाही, आहे का. राणी बी आली बघा, त्यांना देखरे कोण किती जास्त हुळा खावलेले काही नाही, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं का. हुळा ह्यांनी भाजून पार बी केलेत बघा, काहीच ठेवली नाही बघा. राणी बी आहे इथं. राणी हुळा खायला आलीस का रानू? हा राणे हुळा तू खाली हुळा खाते का राणी? राणू आणि हुळा खा झाली की तोंडाला पाडकेला हुळा. मला हाक मारा काहीतच होती की मी. राणी देखील हुळा खाली बघा. राणे आमच्या चॅनलला फॉलो करा म्हणा, मी बी हा म्हणा युट्यूबवर. आमच्या युट्यूबला फॉलो करा, लाईक करा म्हणा. बघ राणे ए रानू हुळा खायचं नाही, मार खातीस बघा, हुळा खालीस. उठ 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 उठलीस का? हाता बघ त्या स्टिकनं. लाईक करा म्हणा, लाईक करा, फॉलो करा, आमच्या चॅनलला कमेंट करा म्हणा. उठ उठ उठलीस का? उठ उठ देव किती लाडकी आहे बघ, तुझी खूप सारी किलो करते बाच्या बाहेर दोघांच्या टाऊन हुळा खाल्ला. मोठे मोठे आवाज करू नका राणे. एवढं बघ का ना बाप्पा रानू गरम गरम हुळा खाल्ला. कुठं राणी आमची बघा बसली बघा जाऊन तिकडे. रानू 5 वाजेत बघा, 5 वाजेपर्यंत त्या अगोदर आपण कामची होतं ते आपलं म्हणजे लगट सऱ्या केली, ह्याकडे त्याकडे लगट सऱ्या केलो, निवांत बसलो. दुपारून काही काम होतं काही नाही आपलं. आता ह्या आठवड्यात काय पाणी द्यायचं नाही आपल्याला. उसाला ऊस आपला पुढल्या आठवड्याचं पाणी द्यायचं. आता गव्हाला स्वतः सकाळ सकाळ बघा ऊस कसा आला आपला. हो का दाखवतो मित्रांनो, ह्याकडेच त्याकडेला एकदम संपर्क वापला मित्रांनो बघा. अरे बघा हो का कुठवर बघ खाल्ल्याकडेला फक्त 10 फूट जी खाल्ल्याकडेला दिसायला येतं सागाच्या झाडाच्या बुडाच्या कडेला, तिथं फक्त आपल्याला 10 फूट ऊस वापा नाही. 10 फूट फक्त ऊस वापाया नाही. तर वापत आहे बारीक बारीक कोंब इवड आहे मित्रांनो, एक बारीक बारीक एवढा आपलं मी वापरून मला दाखवतो उद्याच्या ब्लॉकमध्ये बारीक कोंब बारीक अजून काही वापायच्या झाली आपला जो वापायला दाखवतो मित्रांनो. वापायला का आपला शिल्लक राहणार आहे मित्रांनो. ते एक खुल्या बाजू आहे इथे एक वापत आहे, थोडा वेळ लागणार आहे वापरणार मित्रांनो. कारण अशा तऱ्हेनं आता आपल्या काही नाही आपल्याला एक त्याची रील ऊसाची रील बनवायची ऊस वापरायला रील बनवून तुमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि तो आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि आमच्या चॅनलला फॉलो पण करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला दिवसाचा कामाचा एक याचा शेड्यूल कामाचा शेड्यूल थोडक्यात काम होतं. थोडं काम केलं मित्रांनो आणि डायरेक्ट लांबीच्या सऱ्या केल्या. एवढंच काम होतं आज, बाकी काय काम नव्हतं आपल्याला. एवढं केल्या. नंबर 1चं काम झालं. वरून पाणी सोडलं का मित्रांनो, असं माझ्या पाठीमागून असंच आपण सोडलं पाणी की डायरेक्ट माझ्या समोर म्हणजे असं खाल्ल्याकडेला राईट जाते बघा मित्रांनो पाणी. त्याच्यासाठी केलं की मित्रांनो आपल्याला लईच हिव लागतं म्हणजे पाणी देताना तकलीफ लागते मित्रांनो. कारण का वरल्याकडेला काय ह्याकडेला की माझ्या पाठीमागे वरल्याकडेला पाणी जरा रान हलका आहे वरचं आहे, त्याला लगेच पाणी 2 दिवसाला लागू लागलं मित्रांनो. नंतर आपण दुसरं नियोजन केलं की विहिरीतल्या पाण्यानं काय 10 तुट्ट्याचा पाईप लावायचा, ह्याकडेच त्याकडे नळीनं जाऊ द्यायचं मित्रांनो. आरवार भिजत जाते कंप्लीट 15 दिवस तर पाणी द्यायची गरज लागली. इथं काही 8 दिवसात दुसरं पाणी देऊ लागायची गरज पडली मित्रांनो. आता कसं द्या भागल तर जसं उन्हाळा वाढेल तसं आपल्याला पाण्याची कमतरता भासेल, त्यावेळेस आपण काय करायचं म्हणून आता जोपर्यंत पाणी येतो आरवार भिजू द्यायचं. पण पुण्याची एप्रिल मे 2 महिने सांभाळायचं. जूनमध्ये तर शितळाई पडते मित्रांनो. शितळाईमध्ये एकदम वातावरण थंड होते, ऊन कमी होते. त्या शितळाईमध्ये एखादी जरी पाणी बसलं चलते मिरगाला पुन्हा पाऊस पडतायच. पाऊस पडल्यानंतर मग काय टेन्शनच राहते मग आपल्याला पाण्याचं. तर आपलं मग काय
2-3 महिने पाणी द्यायची गरज नाही, फक्त सरी वाढायची जूनमध्ये पावसाच्या आधी, मग क्लिअरच काम झालं मग आपलं. आहे का नाही मित्रांनो? ऊस नंबर 1 वापला बघा मित्रांनो. बघा असं वापला ऊस दिसायला का तुम्हाला? बघा बरं भारी दिसायला का ऊस? आपल्याला ह्याकडे त्याकडे दाखवतो मित्रांनो तुम्हाला. बघा ह्याकडेच त्याकडेला नंबर 1 पोंगार आहे. आणि पोंगारा बी बघा हो का कसा एकदम नंबर 1च डोस दिला बघा आपण ह्याला खताचा. एवढा जबरदस्त पोंगारा एकदम नंबर 1. प्रत्येक पोंगारा बघा हो का, ती पण बघा कसला नंबर 1 निघाला आहे. लय झालं बघा. आता एवढी जबरदस्त मेहनत करायची ऊसाला की बस मित्रांनो. ह्यावेळेस ऊसाशी दुसरं डोस काय विचारच आणायचं नाही कोणता कसला. ऊस म्हणजे ऊसच आपला नंबर केला पाहिजे. कष्टच एवढी घ्यायची आपल्याला बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओला इथं कुठं थांबू. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खेळते हसते बागडते राहिने का. हे का नाही मित्रांनो? तर ह्या व्हिडिओमध्ये थांबू. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्री